परमसुखनिधिं सर्वदोषव्यपेतम् सर्वान्तस्थं सुपूर्णं प्रकृतिपतिमजं सर्ववाह्यं सुनित्यम् सर्वज्ञं सर्वशक्तिं सुरमुनिमनुजाद्यैः सदा सेव्यमानम् विष्णुं वन्दे सदाहं सकलजगदघ अनाद्यन्तमानन्दं तम्। हरे नमः। परायण इति विशेषणात् न नारायण नारायण आयनत्वं विना मुक्तिद्योतकम्. परायणांत मोद म्हणून आहे त्याच्यात. मुक्तानामपि सिद्धानां नारायण परायण म्हणून आहे वाक्य, भागवत वाक्य हे. म्हणजे अनेक कोटी लोकांच्या मध्ये देखील तसा प्रशांतात्मा आपल्याला प्रशांत मनाने युक्त असणारा असं मिळणं कठीणच असते बघ. इति विशेषण नारायण आयनत्वं विना मुक्तिद्योतकम्. नारायण परमात्म्याचा आश्रय असल्याशिवाय मुक्ती मिळू शकत नाही म्हणून त्याच्यामुळे कळून जातं. त्याच्या सिद्धेयार्थे तात्पर्याभावो वक्तुम जी गोष्ट सिद्ध आहे त्या गोष्टीच्या बद्दल तात्पर्यार्थ पुन्हा वेगळ्या रीतीने काढणं हे योग्य नाही. पाश्चात्र तो पिता राजा इत्यादीषु सिद्ध एव तात्पर्य रचनम बघा. अरे राजा, तुझा पिता इथं आहे असं सिद्ध असणाऱ्या गोष्टीला पुन्हा तात्पर्य दाखवायची गरज नाही. न च तत्र कार्ये तात्पर्यं कल्पयितुं युक्तम. कार्य ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी तात्पर्य विचार करायची गरज नसते. सुखाचं साधन म्हणून मुख्य विज्ञानाने आपल्याला कळत असलं तरी त्याच्याने प्रवृत्ती उत्पन्न झाल्या असताना, प्रवृत्ती झाली असताना पुन्हा वेगळा विचार करत बसायची गरज नसते. वाक्य कोणताही वाक्य असलं तर स्वार्थमात्रे तात्पर्य पर्यवसान. तात्पर्य केव्हा हे त्याचा जो अर्थ असतो ते दाखवून येण्यासाठीच तात्पर्य सांगतात. म्हणा त्या तात्पर्याच्या बद्दल उलगडा करत बसायची गरज नाही असं शास्त्र आहे. अधिक कल्पनायाम आश्रित कल्पना प्रसक्ती. अधिक कल्पना करायची असताना त्यावेळेस आश्रित कल्पना करणं, जे काही कधी ऐकलेलं नसते त्याच्याबद्दलची कल्पना करत बसणं योग्य नाही. ज्यावेळेस अधिक कल्पना आपल्याला त्याच्याने होऊ शकते त्या गोष्टीला त्या म्हणजे ते ऐकल्या त्या गोष्टीच्या बद्दल श्रुतकल्पना कुठंतरी ह्यांनी त्यांनी सांगितलं ऐकून ती कल्पना करत बसणं योग्य नाही. यजेत इत्यादी शपी सर्गकामो यजेत म्हणून वाक्य आहे. त्या वाक्यामध्ये देखील जे काही यत सुख साधनता मात्र प्रतीयते, जी काही सुख साधन म्हणजे सुख मिळवून घेण्याची प्रक्रिया दाखवली जाते तिचा पुन्हा न शब्दस्य प्रेरकता, त्या शब्दाला काय प्रेरक आहे, कोणी सांगितलं आहे वगैरे विचार करत बसायची गरज नाही. वाक्यमात्रस्य प्रेरकत्वे सर्वैर्विहितम अनिष्ट साधनम अपि क्रियेत. एखादं वाक्य ऐकल्याबरोबर जेव्हा त्याच्याने काय सांगितलं गेलेलं आहे हे सगळं कळत असताना सगळ्या त्याच्यासाठी पुन्हा दुसऱ्या लोकांनी सांगितलेले किंवा काही न ऐकलेले असे साधना, अनिष्ट साधना वगैरे विचार करत बसायची गरज नसते. जेव्हा एखाद्या गोष्टीची व्युत्पत्ती आपल्याला होत असेल, सिद्ध होत असेल, त्याला पुन्हा ते व्युत्पत्तीने सिद्ध होत असणाऱ्या गोष्टीला दाखवून बोट दाखवून हे व्हायला पाहिजे असं म्हणायची गरज नसते.
सांगोली निर्देशादिना युज्यते म्हणून ते सांगितलेलं आहे व्युत्पत्तीरूपी सिद्धे सांगोली निर्देशादिना युज्यते न त्या कुत्रचित सुखसाधना कार्यान्वितम विद्यते. कुठेही पण सुखाचं साधन सुखाबद्दलचं जे साधन असतं ना ते दाखवल्याशिवाय कोणत्याही कार्याची म्हणजे सांगड लागत नाही आपल्याला. कोणतंही कार्य आपल्याला कळू शकत नाही. लिंगाद्यर्थोपी सुखसाधनत्वमेव. करावं असं करावं तसं करावं म्हणून सांगणारं जे वाक्य असतंय की नाही लिंग वाक्य म्हणतात त्याला. त्याचे तर तुर्यात वगैरे हे सगळे लिंग प्रत्ययाचे आहेत ते म्हणजे लिंगार्थक आहेत. त्याच्यासाठी म्हणून ते जे आहे लिंगार्थ त्या लिंग पदानी अक्षरांनी पदानी जे येणारा अर्थ येतो की नाही ते म्हणजे सुखाच्या साठी साधनच आहे असं कळून देण्यासाठी असते ते. कार्यान्विते एव तात्पर्य त्याचं किंचित मानम नास्ती त्याचा. कार्याला दाखवून देणार तात्पर्य त्या ठिकाणी असावं लागतं. त्याच्यासाठी दुसरा कोणताही विचार करता येत नाही. प्रमाण नाही म्हणून सांगितलं. सुखसाधनमेव एकम नृणाम वेद प्रदर्शेत. तेव्हा हे वेद आपल्याला मनुष्यांना सुखाचं साधन काय आहे हे सांगत असतात. सुख साधनमेव एकम नृणाम वेद प्रदर्शेत. वेद तेवढंच दाखवत असतात. न करू इथे नरं क्वापी प्रेरयत कंचन. अरे करू नको म्हणून असं माणसाला कोणीही कोणतीही गोष्ट प्रेरणा करून सांगत नसते. सुख साधनता ज्ञानात सुख प्राप्त्यर्थमिच्छया. पहा सुखाचे काय साधन आहे हे कळाल्यावर सुखप्राप्तीसाठी म्हणून पुन्हा इच्छा उत्पन्न व्हावी असं काही सांगितलं नाही. सुखासाठीच म्हणून आपल्याला हे सगळं सांगायला जातात वेद. सुख तुम्हाला व्हावं म्हणूनच सांगतात ते. दुःख कधी व्हावं म्हणून असं वेद कधी सांगायला जात नसत. हा आता नकलंजम भक्षेत म्हणून वाक्य आहे. त्या नकलंजम भक्षेत म्हणजे कलिंगड खाऊ नये असं सांगणारं वाक्य आहे. ते तुम्हाला काय सांगताय ते खाल्लं तर जे आहे काय होतं हे आधी कळून घेतलेल्या लोकांनीच सांगितलं असतं. कलिंग भक्षण केलं तर काय होतं हे त्यांनी कळून घेतलेलं असतं, जाणून घेतलेलं असतं. आणि तसे लोक खाऊ नका बरं का, हे खाल्लं तर असं होतं बरं का म्हणून समजून घेतलेले असतात. ते माहीत असलेली गोष्ट ते सांगायला जातात. नवीन गोष्टी काही सांगत नाहीत ते. न कुर्वीती नवं क्वापि प्रेरयत त्याचं कंचन. सुख साधनाचा ज्ञानात सुख प्राप्त्यर्थम इच्छता. त्याला चांगलं व्हावं म्हणून इच्छेने त्यासाठी करू नका म्हणून सांगत असतात ते. पर्वते आता प्रवर्तते ततो वेद सिद्धस्यैव प्रदर्शक न तो कारकतां क्वापि प्राप्नोति कश्चित्. तेव्हा कोणत्याही गोष्टीला केल्यानंतर त्याला काय मिळतं हे सांगायला जात नसतात ते. ते करू नाही एवढंच सांगतात ते. ब्राह्मपुराणामध्ये असे जे वाक्य असतात ते सगळे ह्याच्यासाठीच सांगितले असतात. कशाला करू नये त्याच्याने काय होतं काय नाही हे सगळं सांगायला जात नाही ते. अधस्तात विरोधी कथन मोहत म्हणून त्याच्यासाठी विरोधी असणारे जे वाक्य आहेत की नाही ते मोहासाठी सांगितले जातात. कार्यान्विते शक्तिरीती वदता सिद्धवाक्यानाम सामान्यमंगीकृत. कार्य ज्या गोष्टीला अन्वित आहे म्हणजे सहकृत आहे सहकार करणारा असतंय ज्या गोष्टीला सहकार करणारं कार्य असेल तेवढी सहकार्य करणाऱ्या वाक्यामध्ये तेवढी शक्ती असते बोलण्यामध्ये. म्हणून सिद्ध वाक्यानाम प्रामाण्य. सिद्ध असणाऱ्या गोष्टीला कधी प्रामाण्य म्हणून लागत नसतं. जी गोष्ट सिद्ध आहे त्या सिद्ध असलेल्या गोष्टीला पुन्हा ते बरोबर कशावरून सिद्ध आहे तुला काय पाहिजे वगैरे याच्यासाठी प्रमाण वगैरे हुडकत बसायची गरज नसते. अन्यथा वसंते वसंते ज्योतिषा इत्यादो. दर वसंत ऋतूमध्ये ज्योतिष्ठोम याग करावा म्हणून असं वसंतादी युगाचे वसंत ऋतूच्या बद्दलचे लक्षण ज्या वाक्यात आहे तसले वाक्य सांगितले जात असतात. स्थानांतर स्थानाम दुसऱ्या स्थानामध्ये असणाऱ्या लोकांच्यासाठी स्वाचे प्रामाण्य
ही चांगली गोष्ट आहे असं सांगण्यासाठी म्हणा पुन्हा वेगळं प्रामाण्य हुडकायची गरज नसते. वसंत ऋतू तुम्हाला नाही मिळाला तर याग करायची हे असिद्धी. तिथं याग करायची गरज नाही असं कळून जातं. कार्यान्विते शक्तिरित्युक्ते कार्यपदस्य कार्यान्वयाभावात अशक्या विद्यारे असिद्धिश्च. कार्य ज्या गोष्टीला अन्वित आहे, अनुसरून राहत असतंय, त्याच्यामध्ये शक्ती असते. म्हणून कार्यपद म्हणून ज्या ठिकाणी सांगितलेलं असते त्याचा कार्याचा अन्वय तिथं लागला नाही, दिसला नाही, तर ती विधी करूच नाही असं हे सिद्ध आहे. हं? तुम्ही जे ज्योतिषोम याग करायचं म्हणून ठरवतात, ठरवत असताना त्याला जर वसंत ऋतू अन्वित असेल, योग असायलाच पाहिजे असं असेल, तर पुन्हा त्याच्यासाठी विधी हुडकत बसायची गरज नाही. तसं नसलं असताना मग करायची गरज नाही असं म्हणलं सगळंच की. कार्यपद्धतीय तदैव शक्तिरन्येषां कार्यान्वितत्वेन इत्यंगीकारे कल्पना गौरव. कार्य हे पद स्वतःच शक्ती संपन्न असतंय. त्याच्यासाठी दुसऱ्या गोष्टी त्या ठिकाणी अन्वित व्हायला पाहिजे, लागू व्हायला पाहिजे, असं काही नियम नाही. किंवा ते करू नाही असं सांग, तेव्हा इतर वेळेस ते करू नाही असं स्वतः सिद्ध आहे. अशा गोष्टीला पुन्हा त्यावेळेस ते करू नाही, फक्त ह्या वेळेस या वसंत ऋतूमध्येच करावं असं काही नसतंय. म्हणजे याकरता कोणत्या गोष्टीसाठी विषय सांगतो, कोणत्या गोष्टीसाठी शक्ती असते की नाही, त्याच्यामध्ये विरोध कधी येत नसतो. पण त्या विरोध वाक्याबद्दल विचार करायची गरज नसते असं सांगायला. कर्तव्यता मात्रे वाक्य प्रामाण्य अंगीकारे कर्म प्रयोजने प्रमाणाभावात. कर्तव्यता करावं म्हणून सांगितलेल्या गोष्टीमध्ये त्या वाक्यामध्ये प्रामाण्य तुम्ही एकदा अंगीकार केला तर, हे वाक्य सांगतं ते प्रामाणिक आहे असं अंगीकार केलं तर पुन्हा त्या कर्माचं प्रयोजन प्रमाण, त्या कर्माचे प्रयोजन दाखवून देण्यासाठी प्रमाण हुडकत बसायची गरज नसते. तेवढ्या वाक्याने त्याचं तात्पर्य तुम्ही कळून घेतलेलं असते आणि तेवढंच अंगीकार करावा असं सांगितलं. म्हणून सिद्धमेव सिद्धे तात्पर्य. सिद्ध असणाऱ्या गोष्टीला सिद्ध तात्पर्य. तात्पर्य सिद्ध असणाऱ्या गोष्टीच्या बद्दलच कोणत्याही प्रमाणाचे तात्पर्य असते. समजून घ्यावे. चित्रादि तारका द्वंद्वम यदा पूर्णे हिंदू संयुतम चैत्रादि मासा विज्ञेय. चित्रा नावाचं तारका नक्षत्र आहे. ते तारका द्वंद्वम ते दोन प्रकारचे, हस्ता चित्रा अशा प्रकारचे हे नक्षत्र दोन. जेव्हा सूर्य चंद्र पूर्ण इंदू म्हणजे पूर्ण चंद्र त्या तारका म्हणजे त्या नक्षत्रांच्या वेळेस दोन पैया त्या चित्रा किंवा हस्ता दोन नावाच्या दोन नक्षत्र आहेत की नाही, त्या नक्षत्रांच्या बरोबर असताना चैत्र इत्यादी मास होत असतात. विशाखा अनुराधा नक्षत्र असलं तर पौर्णिमेच्या दिवशी त्यावेळेस वैशाख मास होतो. असं चैत्रादी मासांचे नियम असतात हे समजून घ्यावं. इत्यादी वस्तू यातात चेत ज्ञानेच्या उभयत्व तात्पर्य दर्शनात. त्याप्रमाणे वस्तूचं खरा अर्थ काय आहे हे जाणून घेण्यासाठी दोन्हीकडे तात्पर्य जावं. म्हणजे पहिलं नक्षत्र त्याच्या पुढचं नक्षत्र दोन्ही मिळून घ्यावे असा अर्थ. उपासना वाक्येषु अपि उपासनायां वस्तु याथार्थे चोभयत्व तात्पर्य उक्तम.
उपासना करावी असं जे वाक्य असतात की नाही, त्या वाक्यामध्ये देखील उपासना करताना वस्तुतः जे मुख्य अर्थ आहे, यथार्थ ज्या ठिकाणी दिसून येतो, तो त्या ठिकाणी दोन्ही नक्षत्रामध्ये तात्पर्य अर्थ दाखवून देण्यासाठी आहे असं समजून घ्यावं. उभयत्रापि तात्पर्य आत्मोपासादिके विधौ म्हणूनच सांगितले. तात्पर्य जे आहे परमात्म्याची उपासना करण्याच्या विधीमध्ये तात्पर्य अर्थ दोन्हीकडे घ्यावा. तस्मात असत्य न ध्यायेत, म्हणून असत्य असणारी गोष्ट कधीही ध्यान करायला जाऊ नये. ध्यायेतच सत्यता तथा ते सत्य स्वरूपाने आहे असं समजून घ्यावं. विचार्य मतिमान वाक्ये बहुवी स्वार्थ वाचके, म्हणून कोणतीही गोष्ट अनेक लोकांनी स्वार्थ परमात्म्याचा अर्थ दाखवून देणारे जे काही विषय आहेत ते सगळे विचार करूनच ज्ञानी लोकांनी ठरवलेले असतात असं हरिवंशामध्ये सांगितलंय. तस्मात इष्ट साधनमेव सर्व वाक्याचा, एकूण जे आपल्याला पाहिजे आहे ते साधून घ्यायच्यासाठी म्हणून सगळ्या वाक्यांचा अर्थ तात्पर्याचा असतो. तार्किकानां तू उक्त वचनानां, तार्किक लोक काय करतात, सांगितलेले जे वाक्य असतात की नाही, त्या वाक्या प्रामाण्य सिद्धमेव, त्या सांगितलेल्या वाक्यांना प्रामाण्य सिद्ध असतं ते असतात विरोधी करताना, म्हणून त्याच्यासाठी विरोधी असणाऱ्याची गोष्टी सांगणं म्हणजे मोहामुळे सांगितलं जातात. म्हणून ते वाक्य तसले मोहकारक वाक्य कधी स्वीकार करायला जाऊ नये. अनुमाया विरोधश्चेत प्रत्यक्षेण आगमनेन, प्रत्यक्ष प्रमाणाने अनुमानामध्ये जर विरोध दिसून येत असेल तर ते विरोध आला तर ते स्वीकार करू नये. तेव्हा अप्रमाणात गच्छेत, ते जर प्रत्यक्ष प्रमाणाने विरोध दिसून येत असला तर ते अप्रत्यक्ष होतं, अप्रामाणिक होतं. आगमद्वेष तथा अक्षयम, आगम म्हणजे वेदांचा द्वेष करून जे वाक्य सांगितलेलं आहे असं खरं आहे बरं का असं म्हणतात की नाही, ते मात्र कधी घेऊ नये बघा. तस्मात आगम एव एको मानाना उत्तम, म्हणून प्रत्येक प्रमाणांच्या मध्ये अत्यंत उत्तम उत्तम असणारे सर्वश्रेष्ठ असणारा म्हणजे आगमच आहे. आगम म्हणजे वेदच आहे. धर्मार्थ काम मोक्षाला साक्षादेव प्रदायक हा, म्हणून धर्म अर्थ काम मोक्ष त्याला प्रत्यक्षपणे साक्षात दाखवणारे कोणते आगमच आहे. म्हणून आगम म्हणजे पुराण वेदच आहे की वायुप्रोक्त वचनात याप्रमाणे वायुपुराणामध्ये सांगितलेले वाक्य आहेत ना, त्या वाक्याने अनुमान विरोध कधीही दाखवायला जाऊ नये. सर्वत्र अनिवार्यत्वाच प्रत्यनुमान, अनुमान जे आहे की नाही सगळीकडे दाखवत. अनुमान तसे आपल्या इच्छेप्रमाणे वागत असते. अनुमानाच्या स्वेच्छा प्रवृत्ती ही म्हणतात. अनुमान प्रमाण जे आहे की नाही ते स्वेच्छा नाही, यथेच्छम अनुमाततः म्हणून देखील वाक्य आहे. निर्णयस्थ आगम नाही अनुमान, आगम वर्जिता, आगम सोडून कोणतेही अनुमान जर दाखवायला जात असेल तर तो ते वाक्य अनुमान वाक्य निर्णयासाठी वापरायला जात वापरू नाही. क्वचित निर्णीत हे दुष्यात आता शास्त्रात निर्णय, म्हणून निर्णय लावायचा असेल तर अनुमानाच्या द्वारे सांगितलेला आगमाला विरुद्ध असणारा निर्णय देण्यासाठी समर्थ होऊ शकत नाही, म्हणून महाभारतात सांगितलेलं. वेदात्मक इतिहास पुराणोक्त न्याय परित्यज्य, वेदात्मक असणारा म्हणजे वेदस्वरूपी असणाऱ्या इतिहासांच्या द्वारे किंवा पुराणांच्या द्वारे सांगितलेले वाक्य न्याय सोडून द्यावा म्हणून असं कोणीही कुठेही सांगत नाहीत. परित्यज्य येन केनचित क्लृप्त न्यायो युज्यते, आणि काहीतरी असं सांगून योजना केलेला न्याय म्हणजे दाखवला जात नसतो आणि तो श्रेष्ठ होऊ शकत नसतो. अक्षपाद खनाद सांख्य ह्या लोकांनी देखील तसं वेदवाक्याला सोडून देऊन अनुमानाधिकांच्या द्वारे निर्णय घ्यायला जातात, याकरता ते योग्य नाही.
अक्षपादाने सांगितलेलं वाक्य, कणादाने सांगितलेलं वाक्य, सांख्याने सांगितलेलं वाक्य, ते तुम्ही सांगितलेल्या वस्तूचा योग उपाय अर्थ दाखवून देण्यास समर्थ होऊ शकत नाही, हे पण सांगितलं आहे. शिवशक्ती महायान लोकायत पुरस्सराः गाणपत्याश्च सौराश्च सर्वे प्रोक्ता दुरागमा, हे सगळे दुरागम म्हणून म्हणले जातात, चांगले आगम नाही आहेत. कोणकोणते? अक्षपादाने सांगितलं, कणादाने सांगितलं, सांख्यशास्त्र, हं? शिवशास्त्र, शक्तिशास्त्र, महायान म्हणून ते एक आहे. महायान म्हणजेच जैन धर्म. तर महायान, लोकायत लोकायत म्हणून एक शास्त्र आहे, म्हणजे लोक आहेत ते त्या परंपरेचे. गणपती गणपतीचं शास्त्र, सौरशास्त्र, हे सगळे दुरागम आहेत. हे काही सगळे आगम चांगले आगम म्हणून सांगितलेले नाही आहेत कुठे. मग चांगले आगम कोणते कोणते? ऋक, यजु, साम, अथर्व, इतिहास, पुराणको, स्वागमा हा इति संप्रोक्त, हे सगळे चांगले आगम म्हणून सांगितले. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, इतिहास, पुराण. मीमांसा धर्म हे होतं. मीमांसा देखील एक धर्मच आहे. धर्म दाखवायसाठी मीमांसा म्हणून पद्मपुराणात सांगितलं आहे. पंचरात्रम भारतंच मूलरामायणं तथा इतिहास इति प्रोक्तो ब्राह्माद्यं च पुराणकम. पंचरात्र, महाभारत, मूलरामायण, हे सगळे काय आहेत? इतिहास म्हणतात. ब्रह्म इत्यादी जे आहेत, ब्रह्मपुराण इत्यादी सगळे पुराण आहेत, म्हणून प्रकाशिका संहितेमध्ये सांगितलं आहे. हरे हं. वेदाश्चैव इतिहासाश्च पुराणं भागवतं तथा. वेद, इतिहास, पुराण, भागवत, मूल प्रमाण उद्दिष्ट, हे सगळे मूल प्रमाण म्हणून सांगितलेलं आहे. मीमांसाच्या तसोत्तरा, त्याच्यानंतर मीमांसा, हे तेषाम अविरोध हेतू. ह्या गोष्टींशी विरोध येत नसताना जे वाक्य सांगतं ते प्रामाणिक आहे असं समजावं. आणि ज्या गोष्टींना विरोध करणारे कधीही प्रमाण, दुसरं प्रमाण जे आहे ते सगळे प्रामाणिक होऊच शकत नाही, तर ठरूच शकत नाही. हे ते शांत विरुद्धम. आता प्रमाणम विदो विदो, ह्या सगळ्या गोष्टीला विरोध दाखवणारे सगळे प्रमाण जे आहेत विरोधी आहेत, असं व्यासस्मृतीमध्ये सांगितलेलं आहे. विष्णू परमात्मा सर्वोत्तम आहे म्हणून जाणण्यासाठी, म्हणूनच सगळं शास्त्र, जे शास्त्र म्हणजे ज्या गोष्टीने आपल्याला विष्णू परमात्मा सर्वोत्तम आहे असं दाखवलं जातं त्याला शास्त्र म्हणतात. त्याच्यामध्ये विष्णू परमात्मा सर्वोत्तम नाही असं सांगितलेलं असतं त्याला शास्त्र म्हणतच नाही. आज असतं साधक म्हणून शास्त्र म्हणून शास्त्र म्हणतात विरोधी येत, म्हणून त्या परमात्म्याचं सर्वोत्तम त्या ठिकाणी सांगितलं जातं, दाखवलं जातं, ते खरं शास्त्र आहे. बाकी सगळं असंच शास्त्र, दुःशास्त्र असं म्हणतात. म्हणून ब्रह्मांडामध्ये सांगितलं विष्णू सर्वोत्तमत्वंच तद्भक्त्या मोक्ष एव च शास्त्रार्थ इति निर्दिष्टः सर्व शास्त्रार्थ निर्णय. हा पुराणात काय सांगितलंय? विष्णू परमात्मा सर्वोत्तम आहे असं सांगून तद्भक्त्या मोक्ष एव च, तशा सर्वोत्तम विष्णू परमात्म्याच्या ठिकाणी भक्ती केली तर मोक्ष येतो, हा सगळ्या शास्त्राचा अर्थ आहे. शास्त्रार्थ इति निर्दिष्टः सर्व शास्त्रार्थ निर्णयात, सर्व शास्त्राचा हा निर्णय आहे. आलोट्य सर्वशास्त्रादि विचारे च पुनः पुनः इदमेकं स्वनिष्पन्नं ध्येयो विष्णू सदैव ही, म्हणून महाभारतात अजून एक वाक्य आहे. सगळे शास्त्र इत्यादी सगळे खाली वर करून बघितलं असताना विष्णू परमात्मा सर्वोत्तम आहे असं कळवले जात असतं, बरं का. म्हणून हा शास्त्राचा निर्णय आहे म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे आगमस्य अप्रामाण्य वक्तुम युक्त, आगम सगळे अप्रामाणिक आहेत असं म्हणणं योग्य नाही. तसं अप्रामाणिक आहे तसं म्हणण्यासाठी काही प्रमाण आहे का दुसरा? काही प्रमाण नाही. तसंच प्रामाण्य वेदांत सगळ्या कसं आहे, स्वतः आपोआप स्वतःच
प्रामाणिक आहेत म्हणून सांगितलं आहे. तर अनंगीकारे ते अनवस्था असतात. ते जर स्वीकार नाही केला तर अनवस्था दोष येतो. तद प्रामाण्याच्या तद अंगीकारेच्या अनवस्था म्हणून सांगतात. आगम प्रामाण्य साधक अनुमानादेहे अपि आगम प्रामाणिक आहे असं दाखवून देणार काही अनुमान वगैरे इत्यादी घातले तरी आगम आगमांच्या सर्ग वेदांच्या सर्ग ते प्रामाणिक ठरत नसतात. अनुमान त्या अनुमानांच्या द्वारे हे सगळे असा अनुमान विचार केला असताना आगम वाक्य जे सांगतात ते चुकीचं आहे असं कधीही म्हणायला जात नाही. कोणतंही नसतंय तसं. अप्रामाण्य प्राप्त जे अनुमान तुम्हाला असं सांगायला जाईल ते अप्रामाणिक आहेत असं समजून घ्यावा. कारण विशिष्ट असलं तर त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असणार असं प्रमाण काही नाहीच आहे. आणि ही गोष्ट सगळ्यांनी ठरवून घेतलेली असते रवी आगम प्रामाण्य सगळ्यांनी सगळ्या प्रमाणाने आगम प्रामाण्य हे सर्वश्रेष्ठ प्रामाण्य आहे म्हणून स्वीकार केलेला आहे सगळ्यांनी. न हिनवानादिना सप्तमल धारणस्य धारण चैत्य वर्तनादे सर्वसाधारणत्वं ज्ञातुं शक्यम. अनुवादाधिकांच्या द्वारे सप्त मल धारण सगळ्या प्रकारचे मल जे आहेत त्याचा आपला स्वीकार करून घेऊन तसंच कंट्रोल करून घेऊन चैत्य वर्णन करणं एक स्वर्गाला साधनीभूत आहे म्हणून असं कधीच त्याच्याने कळत नसते बरं का. प्रत्यक्ष मात्र प्रामाण्यवादित फक्त प्रत्यक्ष एकच प्रामाणिक आहे असं म्हणणारे जे असतात त्या त्या लोकांच्या वाक्यांच्या द्वारे कोणत्याही गोष्टीची प्रामाणिकता सिद्ध होऊ शकत नाही. अतस्तेषां प्रत्यक्षवत अनुमानवच्च अंगीकर्तव्यम आगम प्रामाण्यम म्हणून प्रत्यक्ष अनुमान जसा अंगीकार करावा म्हणून समजतात ते देखील आगम वाक्याने हे स्वीकार करावं बरं का, हे ऐकावं बरं का, हे प्रत्यक्ष प्रमाण बरोबर आहे असं आगमाने सांगितलेलं असेल तर ते बरोबर आहे. आगमाने ते जर सांगितलं नाही तर मान्य नसेल तर काही नाही असं भविष्यात पूर्वामध्ये सांगितलं. हे रोग आगमा मात्वम ज्या गोष्टीने आगमांचं महत्व म्हणजे प्रमाणता सांगितलेले असते की नाही ते योग्य. ते कशावरून म्हणून म्हणलं तर असं कोणी म्हणायला जातच नाही. ते प्रत्यक्षादे ब्रूया तर मानतम क्वेती मध्ये प्रत्यक्षाधिकांचे प्रत्यक्ष प्रमाण अनुमान प्रमाणांच्या द्वारे ते प्रामाणिक आहे असं जर कोणी म्हणलं तर ते प्रमाण होतच नाही. आगमाला मात्र स्वतः प्रामाण्य आहे. आपला तेच तेच प्रामाणिक आहे. आगमांचे स्वतः प्रामाण्य कधीही काहीही केलं तरी जाऊ शकत नाही. दुसऱ्या प्रमाणांच्या द्वारे ते प्रामाणिक आहे असं म्हणाल तर ते प्रामाणिक ठरतच नाही. प्रामाणिकता त्याची स्थिर होऊच शकत नाही. अंगीकृत प्रामाण्यम सर्वैरपी आगमस्वरू सगळ्या प्रमाणांच्या द्वारे अंगीकार केले गेलेले आहे. काय आगम हे प्रामाणिक आहे असं सगळ्यांनी स्वीकार केलेला आहे. स्वतःच्या पक्षामध्ये प्रामाण्यामध्ये विरोध जरी आला तरी देखील प्रत्यक्ष प्रमाणाधिकांच्या द्वारे जरी विरोध दिसून आला तरी देखील ते आगमाच्या द्वारे अंगीकार नाही केला तर व्यर्थ आहे. अंगीकरुवंते तत्पक्ष कोणी पण त्यांनी सांगितलेलं जे आहे बरोबर आहे की नाही हे आगम प्रमाणाच्या द्वारे प्रत्यक्ष विरोध हे असणारे प्रत्यक्ष प्रमाणात जे आहे विरोधी आहेत असं सांगतात. शून्यता क्षणिकत्वांच्या ज्ञानमात्रत्व शून्यवादी क्षणिकवादी ज्ञान फक्त जाणून घेण्यासाठी सांगितलंय हो म्हणून म्हणतात. भावात्मता साकम शरीरात्मत्व भाव स्वरूपी अभाव स्वरूपी सगळे शरीराला आत्मा म्हणून म्हणणारे असे वाक्य जे असतात की रे ते सगळे प्रत्यक्ष येणं विरुद्ध येते. प्रत्यक्ष प्रमाणाद्वारे बघितलं तर विरोध दाखवून देत असेल तर मध्ये आहे ते दर्शनात. कारण आपण प्रत्येक गोष्टीला प्रत्यक्ष माझा देह असं दिसून येत असतं. भावरूपाने ते स्थिर दिसून येत असतात याकरता ज्ञानात भेद असे दर्शनात तुम्हाला जे आगमन ज्ञान असते की नाही त्याच्यापेक्षा भिन्न दिसून येतं. देहभेदो यज्ञ मुख्यो
देहाचा भेद जर मुख्य असेल, देह ऐक्य, मग हे मुख्य असणं कसं होऊ शकतं? जाती स्मृती प्रमाणाच्या नयुक्ता देहरूपता. जातीच्या द्वारे, प्रमाणांच्या द्वारे, स्मृतींच्या द्वारे देह आणि जीव दोघं एकच आहे असं कधीच दिसून येत नाही. कधीच नाही. अंगुष्ठाय च सहस्रार्थम फलभोगश्च दर्शनात, अनुष्ठाय च शास्त्रार्थम, शास्त्रार्थ सगळा जाणून घेऊन फलाचा भोग दिसून दिसून असल्या कारणाने, दिसून येत असल्या कारणाने प्रत्यक्ष प्रमाणाच्या विरोधी असणाऱ्या गोष्टी सगळे दिसून येत असताना हे सगळे आगम कसे होऊ शकतात बरं? ते सगळे दुरागम आहे. वाघ विरोधाच्या दृष्टांत अनेक आगमाला वाक्य विरोधकारक असणारे ते वाक्य जे सांगितले जातात ते दूषित आहे, दोषयुक्त आहे, असं समजून घ्यावं. म्हणून दुरागमामध्ये सगळं असतंय. प्रामाण्यम स्वीकृत यैस्तु वेदानाम आगमाय आगमा हि ते. प्रामाण्य ज्यांनी स्वीकार केलेला आहे की नाही वेदांचं, ते खरे आगम आहे. शतकोट्या पंचरात्रम, हा, 100 कोटी इत्यादी किती संख्याने युक्त असणारे पंचरात्र आहे. पंचरात्र प्रमाण आहे. पुराण देखील तसेच आहेत. रामस्य चरितम तावत तावत अन्यच्च सर्वशः. रामाचं चरित्र देखील तोपर्यंत आहे जोपर्यंत सगळीकडे रामाचे गुणगान केले जात असतात ते सगळे. अनंताश्च तथा वेदा, वेद अनंत आहे, सांग उपांग सहित आहे, सर्वाधिक त्यांच्यामध्ये आहे. विष्णू परमात्माचं तात्पर्य त्या ठिकाणी दाखवून दिलं गेलेलं आहे. सर्वाधिक यत्र विष्णू तात्पर्यात समुदीयते विंशदेव सहस्राणि श्लोकानां समुदीयते. विंशदेव 20,000 श्लोक आहेत. त्याच्यामुळे एवढ्या श्लोकांनी कळतं म्हणून असं सांगतात. भारत पश्चिम तथा बौद्धम भावा मतम तथा. महाराष्ट्र शास्त्र, बौद्ध शास्त्र हे सगळे भावाभावात्मक असणारे ते गोष्टी सांगणारे असतात. शिवशक्त्यादिकं यच्च किंचित प्रामाण्य संयुतम, थोडस प्रामाण्य त्याच्यामध्ये असल्यामुळे शिवशक्ती इत्यादी जे आहेत स्वीकार करायचे असं समजा. 63 कोटी एव तत्सर्व, 30 कोटी आहेत. आता हा मानना म्हणून एवढे असले तरी देखील ते प्रमाण होऊ शकत नाही. बहुप्रमाण विरुद्ध असणारी जी गोष्ट असते की नाही, प्रमाण विरुद्धम, बहुप्रमाण प्रमाण विरुद्ध यत न तन्मानं विदो विदो. अनेक प्रमाणाने विरुद्ध असणारी गोष्ट कधी प्रामाणिक होऊ शकत नाही. गुणसाम्येपि किमुत, गुणाधिक विरोधी तत्. गुण समान आहे असं म्हणलं तरच दोष आहे. तर पुन्हा गुणामध्ये अधिकता आहे ना, हे सगळं विरोधकारक आहे. तथा बहुनाम ज्ञानानाम, अनेक प्रकारचं ज्ञान जरी असलं तरी देखील समान असणार असं ज्ञान गुणाने देखील विरोधकारक असतं. विरोधी असणारं एकच ज्ञान आहे. त्या ज्ञानानं मानतो म्हणून विरोधकारक असणार असं ज्ञान एकच आहे. आणि ते प्रमाण कधी होऊ शकत नाही. प्रत्यक्षात ही बहुवी समीर एकमबोध्यते. प्रत्यक्षादी प्रमाणांच्या द्वारे देखील अनेक गोष्टीच्या द्वारे देखील समान असणारी गोष्ट एक आहे असं म्हणू शकत नाही, कोणीच सांगू शकत नाही. तस्मात वेदा हा प्रमाण स्यो, म्हणून वेदच प्रमाण आहे. बाहुल्यादेव किंतु बहुल म्हणजे अनेक वेद आहेत म्हणून या करता बाहुल्य, बहुलता त्याच्यामध्ये असतं. वेद एकच प्रमाण आहे. अदोषत्वात गुणाचे बलवत कार्य साधना, दोषरहित आहे. गुण सगळे त्याच्यामध्ये असले आहे, असता राहत असतात. बलवत्तर असणार असं कार्य असल्या कारणाने त्याच्यामध्ये सिद्ध करून दाखवलं जातं. वेदोक्त कर्मयुक्तानं, वेदामध्ये सांगितलेले जे कर्म असते ते करणारे जे असतात की नाही, ते सगळे सिद्धी प्राप्त करून घेतात. वेद बाह्य क्रिया योगात वापी दिसते. वेदाला सोडून बाहेरच्या गोष्टी सगळे क्रिया कराव्या सगळे बाधक असले तरी बाधक नाही असं कधी कुठेही सांगायला जात. वेदोक्त कर्मसिद्धी ज्याच्यानी होत असते ती कधीही बाधित होत नाही. त्याला बाध कधीही येत नाही. असाध्यम वा तो वेदा प्रामाण्य निश्चयात कथा. हा, म्हणून वेद प्रामाण्य जे आहे कधीही कोणी प्रामाण्य जे आहे सगळ्यांनी निश्चय करून सांगितलेला आहे.
ते साध्य नाही, प्रामाणिक नाही होऊ शकत असं कधीही कुठेही सांगितलेलं नाही. प्रत्यक्ष परमानंच वाक्यांचे नित्य प्रमाण, प्रत्यक्ष प्रबळ, अनुभव प्रबळ आणि वेदवाक्य, हे तीनच प्रामाणिक आहेत. त्यापैकी तीन पैकी वेद, उपमाद्यम प्रमाण यद येते संदर्गतम, हे उपमा प्रमाण, शब्द प्रामाण्य इत्यादी या तीन प्रामाणिक गोष्टी सोडून बाकीचे सगळे प्रमाण आहेत म्हणून म्हणताच येत नाही, ते त्याच्यातच येतात. निर्दोष इंद्रिय संयोग हा प्रत्यक्ष निर्दोष अर्थांचा पदार्थांचा संयोग जो होतो त्याला प्रत्यक्ष म्हणून म्हणतात. निर्दोष युक्ती हे म्हणजे निर्दोष युक्तीच्या समेत असणारी जी गोष्ट आहे त्याला अनुमान म्हणतात. म्हणून त्याच्यासारखी अगदी प्रामाणिक असणारी प्रमाण कोणतं बाबा म्हणजे आगमत आहे. आता ह्याच्या पुढे प्रमाणाच्या बद्दल मानता कशी येते काय नाही हे उद्याच्या काळी सांगूया. मानंजय विशेषण निर्दोष ज्ञान साधन वगैरे सांगतात. श्रीकृष्णार्पणमस्तु. हरे धन्यवाद. महा